brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापौरांच्या गाडीवर लाल आणि निळा दिवा लावल्याने मुंबईच्या महापौर रितू तावडे आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. रितू तावडे भाजपच्या पहिल्या महिला महापौर आहेत. याआधी त्यांच्या घड्याळाच्या किमतीवरनं वाद झाला होता. मोदी सरकारने VIP कल्चर मोडीत काढण्यासाठी लाल दिवा न लावण्याचे आदेश काढले होते. असं असताना रितू तावडे यांच्या गाडीच्या बोनेटला लाल आणि निळा दिवा लावल्याचं समोर आलं आहे. मुंबईचं शिवसैनिक या पेजवरनं तावडे यांच्या गाडीचा फोटो देखील शेअर करण्यात आला होता. या सगळ्यानंतर नवा वाद निर्माण झाला. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तावडेंचा समाचार घेतला. नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट. मुंबईत VIP संस्कृतीची पुन्हा एंट्री. 2 दिवसापूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या GRला दिलेल्या सूचनेला हरताळ फासला. आता तर केंद्र सरकार यांनी दिलेल्या निर्णयाला हरताळ फासलाय. VIP संस्कृती पंतप्रधान मोदी केंद्र सरकार यांनी संपवली होती, पण मुंबईच्या महापौर यांना VIP संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय महापौर, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का, असं किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील रितू तावडे यांच्यावर टीका केली होती. नाही, आता असं आहे की त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलावं लागेल ना. आता मी कसं काय बोलणार? त्या मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं. प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं. पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. या सगळ्या वादानंतर महापौर कार्यालयाकडनं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. महापौरांच्या गाडीवरील लाल दिवे 2 दिवसापूर्वीच काढले असल्याचं महापौर कार्यालयाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. नियमांचे पालन करत हे दिवे हटवल्याचं देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. एकीकडे हे दिवे हटवले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रितू तावडे यांची पाठराखण केली आहे. मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. आता रितू तावडे यांच्या गाडीवरनं दिवे हटवले असले तरी हा वाद संपतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.